आपण पाहत आहात प्रवासी संचार, प्रवासी दुनियेची इत्थंभूत खबर। हाक तुमची, आवाज आमचा, मग चर्चा तर होणारच। नमस्कार, मी जगन्नाथ जावळे। आपण पाहत आहात प्रवासी संचार, प्रवासी दुनियेची इत्थंभूत खबर। मी विठ्ठलवाडी खडेगोलवडी या ठिकाणी आलेलो आहे। या ठिकाणी कास्ट्राईब संघटनेची एक मीटिंग झालेली आहे, विभागीय कार्यकारिणीची निवड झालेली आहे। त्या संदर्भात महाराष्ट्राचे जनरल सेक्रेटरी माननीय सुनील भाऊ निर्भरे या ठिकाणी आलेले आहेत। त्यांच्याबरोबर त्यांचे कार्यकर्ते आहेत, MG कांबळे आहेत, अजून धडाडीचे जे त्यांच्याबरोबर कार्यकारिणीमध्ये आहेत ते अनेक कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत। तर भाऊ असा आहे की तुम्ही मोठमोठे आंदोलनं, धरणे आणि बैठका आयोजित करून संघटनेचे काही प्रश्न निर्माण करण्यासाठी किंवा संघटनेचे जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी मोठमोठे आंदोलनं केले, बैठका केल्या, प्रशासनाबरोबर तुम्ही बैठका केल्या, राज्य शासनाबरोबर काही बैठका केल्या, त्याच्याबरोबर काही प्रश्न तुम्ही तडीस नेलेले आहेत। तर असं आहे की राज्य शासन कर्मचारी आणि ST कर्मचारी यांच्या पगारामध्ये मोठी तफावत आहे। त्यावर संघटना म्हणून तुम्ही काय काम करता? धन्यवाद जय भीम। जावळे साहेब, प्रश्न असा आहे की ST कामगार आणि शासकीय कर्मचारी यांच्या पगारात प्रचंड तफावत आहे हे शासनाला माहिती आहे आणि म्हणून आम्ही सातत्याने याच्यावर आंदोलन करत आहोत। आमच्या STच्या कामगारांना अशाच पद्धतीने दिशाभूल करून 6 महिने काही लोकांनी संप केला, परंतु ते प्रश्न त्यांनी तसेच वाऱ्यावर सोडून दिले। परंतु कास्ट्राईब संघटना म्हणून आम्ही सातत्याने ह्या प्रश्नासाठी सतत आंदोलनं करतो आहोत, सातत्याने प्रशासनाबरोबर चर्चा करतो आहोत, शासनाचे प्रतिनिधी असलेल्या मंत्री महोदयांच्याबरोबर चर्चा करतो आहोत। आम्ही सातत्याने आंदोलन केल्यामुळे गेल्या वर्षी सर्व संघटनांनी मिळून एकत्रितपणे कृती समिती केली आणि त्या कृती समितीच्या माध्यमातून 4 सप्टेंबर 2024ला माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांच्याकडे परिवहन खातं होतं, त्यांच्या अध्यक्षतेखाली, आणि आत्ताचे जे मुख्यमंत्री आहेत नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या उपस्थितीत जी बैठक झाली सह्याद्री अतिथीगृहावर, त्यावेळेला 6,500 रुपयाची वाढ एप्रिल 2020 पासून ST कामगारांना दिली। परंतु तरीसुद्धा शासकीय कर्मचारी आणि STच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात प्रचंड तफावत आहे। याबाबत त्या दिवशीसुद्धा चर्चा झाली। त्या बैठकीमध्ये माननीय अप्पर मुख्य सचिव जे आहेत त्यांनी हा मुद्दा मान्य केला आणि विविध राज्यांमधल्या शासकीय कर्मचारी आणि ST कर्मचारी यांच्या पगाराच्या तफावतीवर त्या दिवशी चर्चा झाली। परंतु त्या दिवसाची बैठक काही विघ्न संतोषी लोक उधळून लावण्याच्या प्रयत्नात असल्यामुळे त्या दिवशी म्हणावी तशी वाढ आमच्या वाट्याला आली नाही आणि हीच भावना घेऊन आम्ही पुन्हा एकदा कामगारांच्या पगारवाढीसाठी गेल्या महिन्यात 28 तारखेला 26 जानेवारीच्या नंतर मंगळवारी 28 जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रात विभागीय कार्यालयांच्या पुढे आम्ही आंदोलनं केले, निदर्शनं केली, मोठ्या संख्येने केली, ताकदीने केली। त्याची दखल घेऊन 31 तारखेला आम्ही परिवहन मंत्री नामदार प्रताप सरनाईक साहेबांच्याकडे ठाण्याला त्यांची भेट झाली आम्हाला। त्यांना या सविस्तर गोष्टी आम्ही सांगितल्या। पहिली गोष्ट तर पगारवाढ आमची अतिशय तुटपुंजी झालेली आहे। जो फरक आहे, कारण 95 पासूनचा जो आयोग आहे, म्हणजे 5वा आयोग, 6वा आयोग, 7वा आयोग, कुठल्याही आयोगाचा आम्हाला बेनिफिट मिळालेला नाही, फायदा मिळालेला नाही। 95 पूर्वी ST कामगारांचे पगार शासकीय कर्मचाऱ्यांच्या बरोबर होते, परंतु गेल्या 30 वर्षात जे 3 आयोग आले, ह्या 3ही आयोगांचा लाभ ST कामगारांना न मिळाल्यामुळे ST कामगारांचे पगार अतिशय तुटपुंजे आहेत आणि म्हणून आम्ही मागणी ही केली की 8वा वेतन आयोग आम्हाला लागू करा आणि त्याच्यासाठी आम्ही सरनाईक साहेबांना भेटलो आणि त्यांना हेही सांगितलं की 2016ला वेतनवाढ आणि घरभाडे भत्ता याचा फरक 2016 पासून, म्हणजे आज जवळजवळ 9 वर्ष झाले, तो फरक आम्हाला मिळालेला नाही। म्हणजे तो एप्रिलपासून सुरू झाला, नोव्हेंबर 21 पासून, परंतु त्याच्या आधीचा जो 60-62 महिन्याचा फरक आहे तो आम्हाला अजून मिळालेला नाही। 65 महिन्याचा फरक आहे।
ऐका, त्याच्यानंतर 18 महिन्याचा 2018 पासूनचा महागाई भत्त्याचा फरक आम्हाला अजून दिलेला नाही. आणि त्याचबरोबर 2020ला जी पगारवाढ केली शिंदे साहेबांनी 4 सप्टेंबर 2024ला, तर तो सुद्धा फरक 6,500चा तो 18 महिन्याचा आणि पुढचा जो फरक आहे तो हा सगळा फरक जवळजवळ 5,000-6,000 कोटीच्या पुढे आहे. परंतु अजूनही एस टी कामगारांना याच्यातला 1 रुपया सुद्धा दिलेला नाही शासनाने. कारण आज एस टीची परिस्थिती चांगली नाही अशी आवई उठवली जाते आणि त्याच्यामुळे शासनावर एस टीला पूर्णपणे अवलंबून राहावं लागतं. आणि शासन काय पैसे देत नाही. शासन जे पैसे देतं ते फक्त निव्वळ पगाराचे देतं. आता त्याच्यात अडचण अशी झाली की माझा पगार 5,000 आहे आणि 3,000 माझ्या हातात येतात, 2,000 माझे कपातीचे, ते भरतच नाहीत ना. म्हणजे तो पैसा शासन देत नाही. मग तो PFचा असेल, एस टी बँकेचा असेल, इन्शुरन्सचं असेल, कुठे कोणी घराचं कर्ज घेतलं असेल, हाऊसिंगचं लोन, त्याचे पैसे, हे कपात केलेले पैसे शासनाकडून न मिळाल्यामुळे त्या ठिकाणी भरले जात नाहीत. आज आमचं PFचं लोन बंद आहे, आमचं एस टीच्या बँकेचं लोन बंद आहे. आमचा एस टीचा कामगार ज्यावेळेला अडचणीत असतो तो PF आणि एस टी बँक. अडचण कुठली? घरात एखादं लग्न आहे, एखादं आजारपण आहे, घर बांधणी आहे, मुलाचं शिक्षण आहे, मुलीचं शिक्षण आहे, ज्या वेळेला असा काही प्रसंग येतो तो धावतो तो पहिलं PF आणि एस टी बँक. हे सगळं थांबलेलं आहे. आणि इतरही अनेक प्रश्न आहेत. सेवानिवृत्तीच्या पासाचा विषय आहे, तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी 12 महिन्याचा आणि सर्व गाड्यांना मान्य केला होता. परंतु आमच्याकडे धारीतले शुक्राचे आहे भरपूर आहेत, त्यांनी 9 महिन्याचा पास केला. 6 होते ना, आता 9 केला आणि तोही साध्याच गाडीचा. काय दिलं तुम्ही आम्हाला? म्हणजे ही फसवणूक आहे. शिस्त आवेदन कार्यपद्धती, याच्यामुळे एस टी कामगारांच्यावर आज जो अन्याय चालू आहे, डेपोत एखादा डेपो मॅनेजर सुडबुद्धी नाही, सस्पेंड करा, वाटेल ती शिक्षा करा, दंड करा, इन्क्रिमेंट खा, ही हुकुमशाही पद्धत. ही हुकुमशाही पद्धत तुम्ही आहे म्हणता. महाराष्ट्रातून सर्व कर्मचाऱ्यांची अशी ओरड आहे की जाणून बुजून कष्टाळी संघटनेच्या कार्यकर्त्यावरच हा जुलूम केला जातो का, अशी लोकांचं म्हणणं आहे. त्याच्यावर हे पहा, एस टीचे कामगार जे आहेत त्याच्यामध्ये सर्वसामान्य कुटुंबातले लोक एस टीत जास्त कामाला आहेत. परंतु जातीय भावनेने काष्टाळी संघटनेच्या कार्यकर्त्यांना एक तर संघटनावाद आणि जातीयवाद ह्या 2 बाबीच्या माध्यमातून काष्टाळी संघटनेच्या कार्यकर्त्याला, तो चालक असेल, वाहक असेल, यांत्रिक असेल, त्याला ड्युटीवरून त्रास दिला जातो, त्याला हैराण केलं जातं. हे जाणून बुजून आहे, कास्टिझम आहे का? जातीयवादच आहे. तुम्ही कसला हा जातीयवाद आहे, हा संघटनावाद आहे. काष्टाळी संघटनेच्या कार्यकर्त्यांना वेचून सस्पेन्शन केलं जातं, वेगवेगळ्या कारवाया केल्या जातात. ठाणे जिल्ह्यामध्ये, ठाणे विभागामध्ये, ठाणे डेपोमध्ये हा प्रकार झाला. 7-8 लोकांना सस्पेंड केलं मागच्या काही दिवसांपूर्वी. जळगाव डेपोमध्ये 7-8 लोकांना सस्पेंड केलं. याची तक्रार मी स्वतः माझ्या सेने माननीय उपाध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक साहेबांना दिलेली आहे. त्याची चौकशी सुरू आहे आता सध्या. आमचा हा आरोप आहे, महाराष्ट्रात ज्या ठिकाणी अशा पद्धतीने कारवाया होत आहेत त्या जातीय भावनेतून होत आहेत. हा माझा स्पष्ट आरोप आहे की ह्या जाती भावनेतून ज्या काही अडीअडचणी प्रशासनासमोर तुम्ही मांडलेल्या आहेत त्याच्या चौकशा होत आहेत. पण आता बघा, तसं जर बघितलं तर एस टी बँक बुडीत निघालेली आहे. PFचा ॲडव्हान्स तुम्ही आता सांगितलं की PF ॲडव्हान्स बंद आहे. तर या अडचणी सोडवण्यासाठी प्रशासनाबरोबर तुमचा कुठला सुसंवाद आहे? तेव्हा प्रशासनाची आमची चर्चा चालू आहे. मुळात एस टीची बँक जी आहे तिचे पदसिद्ध अध्यक्ष VCMD असतात, उपाध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक. परंतु त्यांना कुठलाही त्याच्यामध्ये अधिकार गाजवायला आज मिळत नाही. आज एस टी बँकेचा दावा कोणाकडे आहे? सदावर्ते. आज जो कोणी वकील स्वतःला आंतरराष्ट्रीय दर्जाचा वकील म्हणतो त्या माणसाच्या ताब्यात एस टी बँकेची सगळी सूत्र आहेत. त्याची मेजॉरिटी असल्यामुळे सगळ्या गोष्टी तो आणि त्याचा मेवना MD आहे, ज्याची पात्रता नसताना त्याने तिथे ठेवलंय. आता काय झालंय, तो वाचला का? देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झालेत म्हणून. फडणवीस जर मुख्यमंत्री नसते तर याला बरोबर भटका बसला असता. आज त्यांच्या जीवावर हावड्या मारतो सदावर्ते. देवेंद्र फडणवीस त्यांना पाठीशी घालतात असा तुमचा आरोप आहे ना? फडणवीस साहेबांना बोललो मी की तुम्ही सदावर्तेला सांभाळण्याचं पाप करू नका. एस टी कामगारांचं सगळ्यात मोठं नुकसान कोणी केलं असेल ना, त्या वकिलाने केलेलं आहे. त्याचं नाव घ्यायची सुद्धा लागलं. एस टीच्या लोकांना सगळ्यात मोठी घोर फसवणूक केली असेल तर ह्या
वकिलाने, आणि त्याच्यामुळे एस टीची बँक त्याच्या ताब्यात केली आणि आज बँकेची वाट लागली. आम्ही बँक वाचवण्याचा प्रयत्न करतो, परंतु ह्या लोकांनी एस टी बँक बुडीत काढायचा प्रयत्न चालला. रिझर्व्ह बँकेने ह्या बँकेला कर्ज द्यायला सुद्धा बंदी केलेली आहे. अशी वाईट परिस्थिती या बँकेची या संचालक मंडळामुळे निर्माण झाली आहे, या वकिलाच्या लोकांमुळे निर्माण झाली. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. आणि माझी उपाध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक साहेबांना विनंती आहे की तुम्ही तुमचा अधिकार गाजवा, त्यांचे जे चुकीचे निर्णय आहेत ते बदलवा, त्याच्यामध्ये हस्तक्षेप करा. तुम्ही पदसिद्ध अध्यक्ष आहात आणि त्याचबरोबर उपाध्यक्ष म्हणून वित्तीय सल्लागार आणि मुख्य लेखाधिकारी गिरीश देशमुख साहेब आहेत. या दोघांनाही माझं सांगणं आहे, अध्यक्ष आणि उपाध्यक्ष म्हणून तुम्ही तुमचा अधिकार गाजवा आणि यांच्या हातातली सगळी सूत्र ताब्यात घ्या आणि एस टीची बँक वाचवा. कांबळे साहेब, सप्रेम जय भीम. तुम्ही भाऊबरोबर अनेक आंदोलनामध्ये आहेत. कामगाराचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही राज्यभर फिरत असता, हिराणीचं काम करत असता. तुमचे अनेक प्रश्नावर अभ्यास आहे आणि तुम्ही मुंबई प्रदेश अध्यक्ष आहात. मोठं पद तुमच्याकडे आहे. भाऊबरोबर हे काम करत असताना तुम्हाला अनेक प्रश्नाची उकल तर आहेच, त्याची जाण पण आहे. तुम्ही ह्या आंदोलनाविषयी किंवा ह्या पगारवाढीविषयी किंवा लोकांच्या प्रश्नाविषयी काय सांगाल? एस टी कर्मचाऱ्यांना डोक्यामध्ये जो सध्या सातवा आयोग जे सतत म्हटलं जातं, तो सातवा आयोग हा त्या सूत्रानुसार दिलाय. नाही, आयोगावर मला बोलायचं नाही साहेब. मला काय म्हणायचं की लोकांचे जे डेपोमधले प्रश्न आहेत ते तुम्ही नेहमी सोडवत असता. त्यांचे चार्जशीट असतील, रजेचा प्रश्न असतील, बरेचसे काय प्रश्न आहेत. या विषयावर तुम्हाला फार मोठी त्याचा अभ्यास आहे. त्या विषयावर तुम्ही काय सांगा? एस टी कर्मचाऱ्यांवर अन्याय हे होतच, जाणून बुजून केले जातात. केवळ सक्षम प्राधिकारी म्हणून एस टी कॉर्पोरेशनने डिसिप्लिन अँड अपील प्रोसिजरमध्ये तरतूद केल्यामुळे त्याचा ॲडव्हान्टेज घेऊन हे ऑफिसर जे लोक आहेत ते कर्मचाऱ्यांना सतत त्रास देत असतात आणि मनमानी. हा तुमचा आरोप आहे का? हो. हा जातीवाद आहे का? हा डेपो मध्ये होतो का हा आरोप? पार्सलिटी केली जाते. हा कर्मचारी या युनियनचा आहे त्याप्रमाणे त्याला शिक्षा दिली जाते. हा कर्मचारी असा आहे, या कास्टचा आहे म्हणून शिक्षा दिली जाते आणि मनमानीपणे शिक्षा दिली जाते. एवढंच काय, 90 दिवस निलंबित जास्तीत जास्त 90 दिवस निलंबित ठेवण्याचा नियम असताना सुद्धा ठाणे विभागामध्ये 95-97 दिवस निलंबित ठेवण्यात आलेला आहे. सर्वात कहर असा आहे की डेली वेजेसची लाईन बंद केली जाते. त्याला किती दिवस 4-4 महिनेसुद्धा तो लाईन बंद स्थितीत असतो आणि हे डिसिप्लिन अँड अपील प्रोसिजरचं उल्लंघन आहे असं माझं स्पष्ट मत आहे. धन्यवाद. हे होते भाऊ निर्भवनी आणि एम जी कांबळे, खडे गोलवली विठ्ठलवाडी या ठिकाणी कार्यकारिणीची बैठक घेण्यासाठी या ठिकाणी आलेले होते. त्यांच्याबरोबर साधलेला हा सुसंवाद. रायगोळे साहेबांचे आभार. आणि या ठिकाणी रायगोळे साहेबांनी आणि कांबळे साहेबांनी हा जो हॉल उपलब्ध करून दिला त्याच्याविषयी कांबळे साहेब तुम्ही काय सांगाल? मी एस टी महामंडळामध्ये वाहतूक नियंत्रक पदावर सेवानिवृत्त झालेला असून कास्ट्रॅप संघटनेमध्ये यापूर्वी कार्यरत होतो आणि आज कास्ट्रॅप संघटनेचे सर्वसाधारण सभा या ठिकाणी संपन्न होण्याकरता मला आयुष्यभर एम जी कांबळे साहेब बोलले होते. त्यामुळे मी त्यांना हे निर्मलता रायमुळे वाचनालय फुले शाहू आंबेडकर विचार मंचच्या वतीनं त्यांना हे उपलब्ध करून दिलेले आणि त्या ठिकाणी कास्ट्रॅप संघटनेच्या कर्मचाऱ्यांच्या ज्या समस्या आहेत त्या सर्वांनी येऊन इतिहासात मांडल्या आणि त्यांनी त्यांचं व्यवस्थित मार्गदर्शन केलेले. निर्भवने आमचे महाराष्ट्र जनरल सेक्रेटरी आणि सर्वांचं व्यवस्थित